हॅलो मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये 10 तासाची शिफ्ट करण्याची तजवीज महाराष्ट्र सरकारने चालवली आहे. यामुळे ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस काय आहेत याबद्दल डिस्कस करायचं म्हटलं तर ह्यावरती डिसॲडव्हांटेजेसच जास्त दिसून येतात. जस्ट टू बी क्लिअर, मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही आहे. पण पण गोष्टी क्रिटिसाइज करायला गेल्या तर अनएम्प्लॉयमेंट वाढेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीमध्ये 10 लोकांची टीम आहे, जी सध्या 8 तासाची शिफ्ट फॉलो करते आणि जर त्या कंपनीमध्ये एक पर्सनचा लोड वाढला, तर ती कंपनी नवीन एम्प्लॉई शोधण्यास प्रयत्न करणार नाही, तर 10 लोकांमध्येच तो लोड डिस्ट्रीब्यूट करून देऊ शकते. त्यामुळे एम्प्लॉयमेंट तर कमी होणारच, पण जे ऑलरेडी काम करतात त्यांच्यावर सुद्धा लोड येऊ शकतो आणि वर्क लाईफ बॅलन्स बिघडू शकतो. गोष्ट इथंच थांबत नाही, तर जर एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शन लोड कमी असेल किंवा न्यूट्रल असेल आणि त्या कंपनीने ठरवलं की सगळ्या एम्प्लॉईची शिफ्ट टाईम 10 तासाची करायची, तर प्रोडक्शन लोड नसल्याने ऑलरेडी हायर्ड असलेले जे एम्प्लॉईज आहेत, त्यांना कमी करण्यासाठी ती कंपनी विचार करू शकते आणि बहुत करून जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे लोक काम करतात, त्यांना याचा फटका प्रकर्षाने बसू शकतो. आता दुसरी आता दुसरी गोष्ट अशी की राज्यात किंवा देशात अनएम्प्लॉयमेंट एवढे जास्त असून सुद्धा हा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेण्याचे कारण समजत नाही किंवा हा निर्णय सुद्धा एका विषयावरून दुसऱ्या विषयावर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे का, असा प्रश्न उद्भवतो. तसंच हा निर्णय फक्त प्रायव्हेट सेक्टरसाठी तेवढंच मर्यादित राहिला, कारण सरकारी नोकरीमध्ये 10 तासाची शिफ्ट होऊ शकत नाही. कारण यांची प्रोडक्टिव्हिटी आताच कोण बघत असेल असं मला वाटत नाही. ओव्हरटाईमचे 2 तास बघेल असं अपेक्षा पण करू शकत नाही. तसंच जर केलीच तर हर दिन दिवाळी म्हणल्यासारखे प्रत्येक दिवशी यांचा ओव्हरटाईम दिसून येऊ शकतो. मग ते त्यावेळी कार्यरत असो किंवा नसो. तुम्हाला काय वाटतं गाईज? प्लीज कमेंटमध्ये सांगा.